नमस्कार मंडळी, आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे चमचमीत आणि चवदार शेवग्यांच्या शेंगांचे कालवण. हे कालवण बनवायला खूप सोपे आहे आणि भातासोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी इथे मी 4 शेवग्यांच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता याचे आपण सारख्या भागामध्ये मध्यम आकाराचे तुकडे करून घेऊयात आणि तुकडे करताना त्याच्यावरच्या थोड्या थोड्या साली काढून घेऊयात, जेणेकरून शेंगांमध्ये मसाला छान शिजेल आणि चव छान उतरेल. आता गॅसवर एका पॅनमध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेतले आहे. यामध्ये आपण या शेंगा घालून साधारण 5 ते 6 मिनिटे मध्यम आचेवर छान उकळवून घेऊया. शेंगा उकळत आहेत तोपर्यंत आपण कालवणासाठी लागणाऱ्या वाटणाची आणि फोडणीची झटपट तयारी करून घेऊयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडा लसूण, सुकं खोबरं, बडीशेप आणि जिरं टाकून हे बारीक वाटून घेऊयात. बडीशेपमुळं या कालवणाला खूप छान सुवास येतो. आता हे वाटण काढून झाल्यावर दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टमॅटोचे स्लाइस आणि 1 कांदा टाकून त्याचीही छान अशी मऊ पेस्ट तयार करून घेऊया. बघा, इकडे आपल्या शेंगा सुद्धा छान उकळून तयार आहेत. आता गॅसवर आपण कढई ठेवली आहे. या कालवणासाठी मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली होती, जी मी 2 तास पाण्यामध्ये आधीच भिजत ठेवली होती. कढईमध्ये तेल छान गरम झालं की त्यामध्ये सगळ्यात आधी बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि तो छान गुलाबी रंगावर परतून घेऊया. कांदा परतून झाला की आपण मिक्सरमध्ये वाटलेला लसूण खोबऱ्याचा मसाला यामध्ये घालूया आणि तोही तेलामध्ये छान असा परतून घेऊया. आता यामध्ये घालूया काही सुके मसाले, 1 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण चटणी आणि तुमच्या चवीनुसार तिखट आणि 1 चमचा धने पावडर. हे सर्व मसाले छान परतून घेऊया आणि सोबतच घालूया भरपूर कढीपत्ता. मसाले छान परतले की यामध्ये आपण तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट टाकूया आणि या मसाल्यांमध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण भिजवून घेतलेली तुरीची डाळ घालूयात. सोबतच चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकून हे सर्व छान मिक्स करून घेऊयात. डाळ शिजण्यासाठी यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचे आहे आणि कढईवर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर डाळ छान शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मसाल्याला किती छान नॅचरल रंग आलेला आहे आणि डाळही छान शिजलेली आहे. आता या स्टेजला आपण उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि ती शेंगा उकळलेले पाणी, ज्यामध्ये शेंगांचा सगळा अर्क असतो, या कढईमध्ये ओतून घेऊयात. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवून 10 मिनिटांसाठी कालवणाला छान उकळी येऊन द्यायची आहे, जेणेकरून मसाल्यांची चव शेंगांमध्ये छान उतरेल. तर 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपले गरमागरम चमचमीत शेवग्यांच्या शेंगांचे कालवण तयार आहे. रंग आणि सुवास तर खूपच अप्रतिम सुटला आहे. तुम्हाला ही आजची सोपी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.